हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, नाशिक महानगरपालिका यामध्ये जी काही गट क आणि गट ड याच्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ते लवकरात लवकर ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिसून येऊ शकते। त्याची बिंदू नामावली जी आहे ती तयार झालेली आहे आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ते पाहण्याआधी बघूया की अकॅडमीमध्ये एएनएम आणि जेएनएम याच्यासाठी न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे की महानगरपालिकेमध्ये जेएनएम असेल, स्टाफ नर्स असतील, एएनएम आहेत, तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर, पशुधन पर्यवेक्षक, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट या सगळ्यांसाठी वेकन्सी येतात। मग त्या रिगार्डिंग या न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत। तसेच लेक्चर जे आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होणार आहेत। जर तुम्ही लाईव्ह लेक्चर तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल असाल, कुठेतरी जॉब करून मग प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर जर शक्य झाले नाहीत अटेंड करणं तर तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण पाहू शकणार आहात। सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती। आणि यानंतर आपण बघणार आहोत की एकनाथजी शिंदे यांनी हे ट्विट केलेलं आहे। तर बघा, नाशिक महानगरपालिकेशी संबंधित विविध प्रश्नांबद्दल विधान भवनातील दालनामध्ये बैठक घेऊन हे प्रश्न सोडवण्याचे निर्देश जे आहेत त्यांनी दिलेले आहेत आणि त्या रिगार्डिंग महानगरपालिकेमध्ये ज्या काही वेकंट जागा आहेत त्याच्यासाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत। त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, नाशिक शहरामधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत पहिल्यांदा त्याबद्दल त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर बघा, नाशिक शहरातील अनियमित पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी असेल किंवा पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारी सोडवण्याचे विशेष नंबर जाहीर करावा, तर याच्यासाठी देखील महानगरपालिकेतर्फे विशेष जो आहे तो कॉन्टॅक्ट नंबर डिक्लेअर करण्याबद्दल त्यांनी निर्देश दिलेले आहेत। तसेच जे काही दादासाहेब फाळके स्मारकाचे काम जे आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत। तसेच पार्कच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधी जो आहे तो नगर विकास विभागाच्या माध्यमातून काही अंशी देऊ असे त्यांनी या प्रसंगी स्पष्ट केलेले आहे। पहा, तसेच नाशिक मधील जी काही अतिक्रमण हटवण्यासाठी लवकरात लवकर एजन्सी नेमून कारवाई जी आहे ती करण्यात यावी आणि पार्किंगसाठी जागा तयार करण्यात याव्यात। तसेच पार्किंग आणि टोईंगचे धोरण निश्चित करावे याबद्दल पण त्यांनी इन्फॉर्मेशन जी आहे ती किंवा निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत त्यांच्या डिपार्टमेंटला। तसेच लक्षात घ्या, महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी ही आहे की नाशिक मनपामधील रिक्त पदांची बिंदू नामावली जी आहे ती लवकरात लवकर निश्चित करून कुंभमेळ्यापूर्वी, म्हणजे कुंभमेळा जो होणार आहे त्याच्या पूर्वी ही पदे भरावीत असेही निर्देश। बघा, कारण हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत कशामुळे होत आहेत तर महानगरपालिकेमध्ये रिक्त पदं आहेत आणि जे काही सध्या उपस्थित असणारे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त ताण येतो आहे, त्याच्यामुळे ही जी काही कामं आहेत ती मार्गी लागत नाहीयेत। त्याच्यासाठी एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेमधील जी रिक्त पदं आहेत ती लवकरात लवकर त्या पदांची बिंदू नामावली जी आहे ती तयार करण्यात यावी आणि ही पदं जी आहेत कुंभमेळ्यापूर्वीच भरण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत आणि त्या प्रसंगी जी काही कार्यवाही आहे ती सुरू देखील झालेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 15 ते 20 दिवसांच्या कालावधीमध्ये किंवा 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मॅक्स टू मॅक्स तुम्ही कन्सिडर करा की नाशिक महानगरपालिकेमध्ये जी काही भरती प्रक्रिया आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी, गट क आणि गट ड यामधील जी काही डिफरंट पदं आहेत जसं की जेएनएम आहे, एएनएम आहे, स्वच्छता निरीक्षक आहे, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट, तर या सर्वांसाठी जी आहे ती पदं तुम्हाला वेकन्सी जी आहे लवकरात लवकर दिसून येऊ शकते तसे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। तर प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंट्सनी तयारीत राहायचं आहे। तुम्हाला नाशिक महानगरपालिकेची पण वेकन्सी जी आहे आता दिसून येणार आहे लवकरात लवकर। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये वेकन्सी कधीपर्यंत येऊ शकते आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी जर तुम्हाला गायडन्सची गरज असेल आणि प्रिपरेशन करत असाल तर त्या रिगार्डिंग या न्यू बॅचेस जे आहेत अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत। एएनएम, जेएनएम, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, तसेच औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन या सर्वांसाठी जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे। तर या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती।
तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की नाशिक महानगरपालिकेमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट कधीपर्यंत येऊ शकणार आहे आणि कोणती पदांसाठी वेकन्सी जी आहे ती येऊ शकते। तसेच अशाच पद्धतीचे जे काही एक्झाम रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवल्या जात आहेत। तर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।